नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आणि तुम्ही पाहतात आपलं YouTube चॅनल ध्यास वर्दीचा अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आज तारीख आहे 23 मार्च 2026. मित्रांनो, पोलीस भरती, आर्मी भरती, MPSC किंवा इतर कोणती स्पर्धा परीक्षा असो, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांना सुद्धा मदत होऊ शकते. आणि हो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेसाठी महत्वाचा आहे. चला तर मग आपण सुरू करूया आजच्या महत्वाच्या चालू घडामोडींना. मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न होता की महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबाबत योग्य विधान कोणते. आता आपण पाहायला गेलं तर योग्य विधान आपल्याला विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे सिंपलच आहे, भारतातील पहिलं काय म्हणतो आपण मित्रांनो, भारतातील पहिले राज्य महिला आयोग आहे. ठीक आहे, आपण डिटेल पाहूया. महाराष्ट्र राज्य महिला आयोग स्थापना 25 मार्च 1993. कायदा महाराष्ट्र अधिनियम 1993च्या क्रमांक 15 अन्वये. भारतातील पहिले राज्य महिला आयोग राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर स्थापन. प्रकार वैधानिक मंडळ. मुख्यालय मुंबई. संविधानाचा आधार कलम 14, 15, 16. मूलभूत हक्क 38, 39 ए आणि 42. तत्वे ब्रीदवाक्य काय बाबांनो, स्त्री शक्ती तुल्य सदा, म्हणजे स्त्री शक्ती करिता सदा असा आहे त्याचा ब्रीदवाक्य. अध्यक्ष कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. रुपाली चाकणकर या 2 वेळा अध्यक्ष होत्या, 21 ते 24 आणि पुढे 24. महिला आयोगाचे उद्दिष्ट महिलांची सामाजिक स्थिती व प्रतिष्ठा सुधारणे, महिला विरोधी प्रथा रूढीवर प्रतिबंधक उपाय सुचवणे, महिलांशी संबंधित सर्व कायद्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे, शासनाला सल्ला देणे, निशुल्क कायदेशीर सल्ला व समुपदेशन देणे, संशोधन कार्यशाळा NGO संवाद. महाराष्ट्र महिला आयोग रचना. अध्यक्ष रुपाली चाकणकर, सदस्य सचिव नंदिनी आवडे, पदसिद्ध सदस्य पोलीस महासंचालक. लक्षात ठेवा, महाराष्ट्र महिला आयोगामध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून पोलीस महासंचालक असतात. पुढे दुसरा प्रश्न. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपण जर पाहायला गेलं याचं उत्तर आहे मोहन जोशी हे अध्यक्ष आहेत. इंजिनियर पाहूया आपण. 101व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मोहन जोशी. अखिल भारतीय नाट्य संमेलन, ठीक आहे, नाट्य परिषदेद्वारे भरवले जाते. पहिले 1905 पुण्यामध्ये. पहिले अध्यक्ष श्री खापर्डे. 100वे संमेलन 24 पुणे. पिंपरी चिंचवड जब्बार पटेल. मुख्यालय कुठे? मुंबई. संमेलन दरवर्षी घेतलं जातं. 100वे संमेलन समारोह 24 एप्रिल ते 26 एप्रिल रत्नागिरी ते होणार आहे. लक्षात ठेवा, कुठे होणार आहे? सिंपल 101 व लक्षात ठेवा रत्नागिरीमध्ये होणार आहे. आणि समारोप जो 100वा तो कुठे? रत्नागिरीमध्ये होणार आहे. मोहन जोशी हे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत. आणि 2010 ते 90व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते न्यू जर्सी अमेरिका. आणि त्यांचं आत्मचरित्र नटखट नटखट. म्हणजे मोहन जोशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्लस 90व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आता 101व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, आपण पाहतोय तिसरा प्रश्न. भारतात पहिले डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारे बंदर कोणते? त्याचं उत्तर आहे VO चिदंबरमनार बंदर आहे त्याचं उत्तर. डिटेल पाहूया आपण. डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारे VOC बंदर भारताचे पहिले बंदर बनले. बंदर नाव VO चिदंबरमनार बंदर. ठिकाण तुतुकुडी तमिळनाडू. उद्घाटन सर्वानंद सोनोवाल. उद्घाटन तारीख 23 फेब्रुवारी रोजी झाली. विकसित केलेले इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेडने. खर्च 24.62 कोटी, 6 महिन्यात पूर्ण. वैशिष्ट्य भारताचे पहिले प्रमुख बंदर ज्यात डिजिटल ट्विन तंत्रज्ञान सुरू. स्मार्ट पोर्टलसाठी. पूर्वीचे नाव तुतुकुडी बंदर आणि ते आता नाव बदलले. लक्षात ठेवा, डिजिटल ट्विन म्हणजे काय? एखाद्या वस्तू व प्राण्यांचा रिअल टाइम डिजिटल मॉडेल तयार करणे. बंदरातील सर्व प्रक्रिया
जहाज येणे जाणे विलंब यंत्रणा वातावरण डिजिटल स्वरूपात दिसतात, लक्षात ठेवा. पुढे चौथा प्रश्न, खार्ग बेट कोणत्या देशाच्या नियंत्रणाखाली आहे? आता खार्ग बेट हा चर्चेतील मुद्दा होता, त्या अनुषंगाने हा प्रश्न मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर खार्ग बेट पाहायला गेलं तर इराणच्या देशाच्या नियंत्रणाखाली आहे. ठीक आहे, डिटेल पाहूया आपण. खार्ग बेट स्थान पर्शियन गल्फ, इराणच्या किनाऱ्यापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर उत्तर भागात. नियंत्रण इराण बुशहर प्रांत अंतर्गत. आकार सुमारे 22 चौरस किलोमीटर, 8 किलोमीटर लांब, 4.4 ते 5 किलोमीटर रुंद. यात महत्वाचे काय, इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र. इराणच्या 90% क्रूड ऑइल एक्सपोर्ट्स येथून होतात. खोल पाण्यामुळे मोठे सुपर कंटेनर्स डॉक करू शकतात. लोडिंग क्षमता दररोज 1.3 ते 1.6 मिलियन बॅरल्स है ना. स्ट्रॅटेजिक लोकेशन स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जवळून, जिथून जागतिक तेल व्यापाराचा 20% भाग जातो. ऐतिहासिक महत्व, प्राचीन ट्रेडिंग पोस्ट, 7व्या शतकातील ख्रिश्चन मठाचे अवशेष. ठीक आहे, हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे. चर्चेचे कारण, अमेरिकेने 14 मार्च 26 रोजी खार्ग बेटावरील 90+ इराणी लष्करी लक्ष्यांवर हल्ला केलेला आहे. त्या अनुषंगाने खार्ग बेट थोडा महत्वाचा बेट आहे. पुढं पाचवा प्रश्न, खालीपैकी भीम पेमेंट्स चे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? असा आपल्याला प्रश्न विचारला, अँबॅसेडर कोण आहेत? तर उत्तर आहे भीमचे महेंद्रसिंग धोनी आहे. इतर पण पाहूया. ठीक आहे, सानिया मिर्झा आयलँड सोली, हरमनप्रीत कौर पीएनबी बँक, रवींद्र जाडेजा सिटी युनियन बँक, महेंद्रसिंग धोनी बघितला आपण भीम्स पेमेंट, जसप्रीत बुमराह ठीक आहे युनिक्लो जपानचा आहे, क्रिस्टियानो रोनाल्डो प्रिपेक्सटी एआय, शेफाली शर्मा हरियाणा महिला आयोग, रोहित शर्मा आयसीसी T20 वर्ल्ड कप है ना, लक्षात ठेवा 2026, शरद कमल टेबल टेनिस स्पर्धा, सचिन तेंडुलकर युएन रोड सेफ्टी, सुदर्शन पटनायक वाळू शिल्पकार, जनगणना 2027. पुढे सहावा प्रश्न, डियोगो गार्सिया बेट कोणत्या महासागरात आहे? प्रश्न विचारला आपल्याला पुढचा सहावा, डियोगो गार्सिया बेट कोणत्या महासागरात आहे? तर उत्तरेचा आहे हिंदी महासागरात आहे. डियोगो गार्सिया अमेरिकन सैन्यतळ, स्थान हिंदी महासागरात. चागोस द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट, भारतापासून सुमारे 1800 किलोमीटर. पोर्तुगीज संशोधकांनी शोधले, त्याच्या नावावरून डियोगो ठीक आहे असं नाव ठेवण्यात आलं. 66 मध्ये UK US करार, 50 वर्ष प्लस 20 वर्ष वाढ, US सैन्य तळासाठी द्वीप उपलब्ध. भारतीय महासागराच्या मध्यभागी असल्याने मिडल ईस्ट, आफ्रिका, साऊथ एशिया, इंडो पॅसिफिक मध्ये US सैन्य शक्ती प्रक्षेपणासाठी अनसिंकेबल एअरक्राफ्ट करियर या बेटाचा मुख्य वापर केला जातो. डियोगो गार्सिया बेट हिंदी महासागरात आहे. कंट्रोल कोण करतं? अमेरिकेचे सैन्य स्थळ आहे, अमेरिका कंट्रोल करतं. पुढे सातवा प्रश्न, अणु 3 चरण विराकुल कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर उत्तर पाहायला गेलं तर ते थायलंड देशाचे आहे. ठीक आहे, नवीन पंतप्रधान झाले ते. नाव अणु 3 चरण विराकुल, पक्ष भूम जताई पार्टी. थायलंडचे 32वे पंतप्रधान, दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. एकूण 498 सदस्यांपैकी 293 मते मिळाली. थोडक्यात माहिती, थायलंडची राजधानी बँकॉक, अधिकृत भाषा थाई, चलन थाई बात, सम्राट वाजीराव लॉंगकोर्न, क्षेत्रफळ 51-31-20 चौरस किलोमीटर, लोकसंख्या 7 कोटी, प्रमुख धर्म बौद्ध, 95% पेक्षा जास्त. आठवा प्रश्न, वर्ल्ड हॅपीनेस 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? मित्रांनो, थोडे इथं ऑप्शन चुकलेत. याचं उत्तर जर पाहायला गेलं, आपण उत्तर लिहूया. ऑप्शन नंबर 1 ठेवूया, 116वा क्रमांक आहे. किती? 116वा क्रमांक आहे, लक्षात असू दे. वर्ल्ड हॅपीनेस मध्ये. आणि 25 मध्ये 118वा क्रमांक होता. भारताची 2 स्थानाने सुधारणा, स्कोर 4.5, 147 देश सहभागी. प्रकाशन संयुक्त राष्ट्र, पहिले स्थान फिनलँड, सलग 9व्या वर्षी. टॉप 5, फिनलँड पहिला, आइसलँड दुसरा, डेन्मार्क तिसरा,
कोस्टारिका चौथा, स्वीडन पाचवा आणि शेवटचा आहे अफगाणिस्तान. दक्षिण आशियात भारत पाकिस्तान नेपाळ पेक्षा मागे आहे. 26चा थीम, सोशल मीडियाच्या तरुणांचा आनंदावर परिणाम. ठीक आहे. आपण पाहतोय 9वा प्रश्न, WHO बाहेर पडणारा दुसरा देश कोणता? तर उत्तर आहे मित्र अर्जेंटिना हा दुसरा देश आहे. पहिला अमेरिका आहे, दुसरा अर्जेंटिना आहे. अर्जेंटिना WHO बाहेर पडणारा पहिला देश अमेरिका, दुसरा अर्जेंटिना. 17 मार्च रोजी युएन सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना पत्र पाठवले. अर्जेंटिना 1948 पासून चा सदस्य देश आहे. युएस नंतर सोडणारा दुसरा देश पाहायला गेलं तर अर्जेंटिनाच आहे. आणि माहिती पाहायला गेली, स्थापना झाली ची 7 एप्रिल 1948. मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड. वर्तमान महासंचालक डॉक्टर टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस. सदस्य देश 194, पूर्वी 194, आता 2 देश बाहेर पडल्याने कमी झाले 192. जागतिक आरोग्य दिवस 7 एप्रिल. उद्देश जागतिक आरोग्य सुधारणे, रोग नियंत्रण, महामारी प्रतिबंध, वैद्यकीय मदत आणि SDG 3 आरोग्य व कल्याण साध्य करणे. पुढे 10वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय जल दिन केव्हा साजरा केला जातो? प्रश्न विचारलाय, आंतरराष्ट्रीय जल दिन केव्हा साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा 22 मार्च रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न, जागतिक नारळ उत्पादनात भारताचा क्रमांक कितवा लागतो? तर उत्तर आहे पहिला क्रमांक लागतो. 12वा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस कोणाच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे पोट्टी श्रीरामुलू यांच्या नावाने उभारलेला आहे. 13वा प्रश्न, दिव्यांग शक्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याने सुरू केली आहे. 14वा प्रश्न, एन चंद्रशेखर यांना कोणता सन्मान मिळालेला आहे? तर उत्तर आहे मानद नाईटहुड किताब मिळालेला आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 15वा, नेपाळमध्ये है ना, ठीक आहे, आपण जर पाहायला गेलं, प्रश्न विचारलाय नेपाळमध्ये LGBTQ+ खासदार म्हणून कोणाची निवड झाली का आहे? तर उत्तर आहे भूमिका श्रेष्ठा यांची निवड झालेली आहे. पुढे 16वा, पंजाब सिक्ख्या क्रांती 2.0 हा उपक्रम कोणत्या सहयोगाने सुरू झाला आहे? तर जागतिक बँकेच्या मदतीने सुरू झालेला आहे. 17वा, BCCI कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार 26 कोणाला देण्यात आलेला आहे? तर राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना देण्यात आलेला आहे. 18वा, एफकॉन 26 फुटबॉल स्पर्धेचे विजेता देश कोणता आहे? ठीक आहे, तर उत्तर आहे मोरोक्को हा देश आहे. कुठला देश आहे? मोरोक्को. 19वा, चिली देशाचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष कोण आहे? तर उत्तर आहे गॅब्रियल बेरिक हे आहे. 20वा, ऑपरेशन जेरिको कोणत्या राज्याशी, इथं 13 नंबर चूक झालेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑपरेशन जेरिको कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर उत्तर आहे मिझोरमशी संबंधित आहे. कुठल्या? मिझोरम राज्याशी. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, पॉली उमरीगर पुरस्कार 26 कोणाला मिळाला? ऑप्शन आहे KL राहुल, ठीक आहे, शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असणार आहे. आणि मित्र, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.